जसं अक्षय म्हणाला, ह्या बाप्पासोबत म्हणजे इकडच्या आमचं खूप जुनं नातं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही भेटायचो तेव्हा आम्ही पहिला इकडे पाया पडायला यायचो. आणि मुंबईचा रस्ता आता पाऊस सुरू झालाय तर पूर्ण रस्त्याचा मेकअप निघून गेलाय. ॲक्च्युली आम्ही एव्हरी माइलस्टोन सेलिब्रेट केला आहे. 100 सबस्क्रायबर्स पासून 200 300 जे काही होतील ते. कारण आमच्यासाठी ती प्रत्येक माइलस्टोन एक सेलिब्रेशन एवढीच मोठी होती. कारण की आमच्यासाठी प्रत्येक सबस्क्रायबर ही आमची फॅमिली आहे. पॉप्युलर केवढे मोठे आहेत, कोणी पण एकदम मोठे मोठे. गटारी आपली आज रविवार आहे, त्याच्यानंतर मग गटारी नेक्स्ट संडेला काय आहे? नेक्स्ट संडेला गटारी नाही करू शकत ना? नाही, आपला बुधवार आहे लास्ट. बुधवार त्याच्यामुळे आज बेस आहे गटारीचा. रविवार आषाढ पागोळी स्पेशल. आणि मी आल्याच नाही तर घमघमाट सुटलाय. जावयाचं जोरात स्पेशल काय? जावयासाठी जोरात आगमन. लास्ट दोघांचं पण एक एक बाकी आहे. बघूया कोण जिंकते आता. एक तगडा टक्कर आहे. घाई नाही जाईल चुकून यांची. काय करू मग आता? नाही रिबॉन सोडून टाक सोडली बस. तू खेळ, आरामात खेळ. डबल ड्यू आता मी काढेन. सोड सोडली. काढचा स्वरूप लवकर. स्वरूप चीटिंग करून जिंकलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आहे रविवार आणि आज आम्ही गाडी घेतली असून ॲक्च्युली आमचा एक ऐरोलीमध्ये गणपती मंदिर आहे आणि तिथे खूप वर्ष आम्ही दोघं सोबत जातो आहे. पण गाडी घेतल्यापासून आम्हाला वेळ नव्हता मिळाला आणि कंटिन्यू पाऊस होता. तर फायनली आज संडेला जातो, पण आज पण खूप पाऊस आहे ऐरोलीमध्ये. म्हणजे सगळेच पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये. तर तरी पण आज एक वेळ काढून आम्ही जातो आहे देवळामध्ये पाया पडायला आणि तिथे आपल्या गाडीची पण थोडी पूजा करूया. कारण की तो देऊळ आणि आमचं कनेक्शन खूप वेगळं आहे, खूप वर्षाचा. त्याच्यामुळे आम्ही तिकडे आज जातो आहे. तर निघालो आहे घरून. हा व्हिडिओ घरून स्टार्ट नाही केला कारण की उशीर झालेला. आम्हाला जायचं आहे आज परत गिरगावला, कारण की आजीचा तिकडे बड्डे आहे. तर हा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बड्डे, परत आपला ऐरोलीतला गणपती बाप्पाचं देऊळ आणि जर वेळ मिळाला तर आपल्या गाडीवरती आज नाव टाकायचं आहे आणि आपल्या चॅनलचा लोगो. तर बघूया कसं जमतंय आज. तर म्हणजे आता आम्ही पोहोचलोय गणपती मंदिरामध्ये, श्री सिद्धिविनायक मंदिर. म्हणजे पहिला आम्ही आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतले आणि स्नेहल आता पूजा करते गाडीची. गणपती बाप्पा मोरया. आपण गणपतीसाठी पण कंठी आम्ही आजच घेतली. गाडीची पूजा झाली आणि स्नेहल सेल्फ मारते गाडीला.
चालव डायरेक्ट गिरगाव. डायरेक्ट घरी जाऊया. सो खूप दिवसांपासून ॲक्च्युली हे बाकी होतं. रायनोला घेऊन सुद्धा ॲक्च्युली 1 महिना झाला. म्हणजे आमची चुकी आहे की आम्हाला वेळ काढता नाही आला. तरी आज वेळात वेळ काढून आम्ही रायनोला गणपती बाप्पाच्या मंदिरात घेऊन आलो. जसं अक्षय म्हणाला, ह्या बाप्पासोबत म्हणजे इकडच्या आमचं खूप जुनं नातं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही भेटायचो तेव्हा आम्ही पहिला इकडे पाया पडायला यायचो आणि मग जो काही दिवस स्पेंड करायचा तो करायचो. तर खूप छान वाटतंय. बाप्पाची पण पूजा झाली आहे, त्याला कंठी घालायची पण बाकी होती, ती पण करून झाली आहे. तर आता आपण निघूया गिरगावला जायला. आजी वाट बघते, तिचे खूप फोन येऊन गेलेत. तर निघूया आपण. चला. तर फायनली खूप दिवसांची इच्छा आमची पूर्ण झाली की आपल्या गाडीला घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या सेक्टर 5च्या म्हणजे देवळामध्ये आलो आहे आम्ही. आणि पूजा वगैरे झाली. आता निघतो आम्ही गिरगावला जायला. आणि आपला श्री सिद्धिविनायक मंदिर ऐरोली. आणि समोर तुम्ही बघू शकता एक नवीन गाडीची पूजा चालू आहे इथे. आणि आपली गाडी मी सकाळी धुतलेली, पण पाऊसच एवढा पडतो आहे की तर लगेच गाडी पूर्ण घाण झाली. तर निघूया आपण आता. तर मंडळी आम्ही आता ऐरोली ब्रिजवरती आहोत. आणि गेले काही दिवस बघतो मी तुमच्याकडून चांगला प्रतिसाद आहे. आणि खरी तर पोस्ट पावती मला जेव्हा मिळते तेव्हा तुमचे कमेंट वाचून खूप भारी वाटतं. म्हणजे खूप वेगवेगळे कमेंट वाचतो मी. आणि फक्त एक करत जा, खूप लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आपल्या चॅनलला, लाईक नाही करत व्हिडिओला. तर व्हिडिओला एक लाईक करा, म्हणजे आम्हाला पण वाटतं की आम्ही जो काम करतो आहे किंवा आम्ही जे व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला नक्की आवडत आहेत. त्यासाठी फक्त एक प्लीज लाईक करत जा, व्हिडिओ शेअर करत जा आणि असेच आपल्या व्हिडिओला कमेंट करत राहा. असेच पुढे तुम्हाला आता खूप ट्रॅव्हलिंगचे पण व्हिडिओ बघायला मिळतील. सध्या असं कसं असतं, आम्हाला ॲक्च्युली काम आहे, आम्ही जॉब करून व्हिडिओ बनवतो, त्याच्यामुळे सुट्टी सॅटर्डे कधीतरी असते आणि संडे सुट्टी असते. त्याच्यामुळे बघ एकच दिवस असतो आमच्याकडे व्हिडिओ बनवायला, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप कमी येतात. तर तुमचा साथ असेल तर नक्की व्हिडिओ आम्ही कंटिन्यू टाकत राहू. तर व्हिडिओ असेच पूर्ण बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मुंबईचा रस्ता आता पाऊस सुरू झाला आहे तर पूर्ण रस्त्याचा मेकअप निघून गेला आहे. सिग्नल आता पंपिंगला आलो आहे आम्ही. तर मंडळी आम्ही आता आहोत वडाळा CST चेंबूरला. हा तोच रोड आहे. चेंबूरच्या टनल मध्ये पोहोचलोय. त्याच्यामध्ये लाईटच नाही आहे. मग हे चालू करायचं. आपल्या गाडीचं लाईट टेस्ट करते आता मी. डायरेक्ट रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करण्याची ताकद फक्त या टनलमध्ये आहे. पण फ्रीवेनी जातोय तेव्हा आपल्याला हा टनल लागतो. सगळीकडेच पावसाने खूप गाजवला गेला आठवडा. तुमच्याकडे पाऊस काय म्हणतोय ते कमेंट करून सांगा. आणि हाच एक कारण होतं की आम्ही जास्त कुठे बाहेर नाही फिरलो, कारण की पाऊस एवढा होता की खूप रिस्की होतं पावसामध्ये कुठे जाण्यासाठी. आणि तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असेल की पूर आलेला. आमच्या गावी तर खूप नदीला पूर आलेला आणि रोह्यामध्ये पण तुम्ही रोह्याचा बघितला असेल. कोण रोह्यामधून आपले व्हिडिओ बघत असेल त्यांनी पण कमेंट करा, कारण की माझी बहीण एक रोह्याला राहते तर त्यांनी पण फोटो पाठवले. तर रोह्याची नदी आहे, एकच पूल आहे तिकडे, तो जुना नवीन पूल, दोन्ही पण पूल पाण्याखाली गेलेले. तर असं काय पावसाचा खूप सीन होता, त्याच्यामुळे आम्ही ती रिस्क नाही घेतली की पावसात कुठे फिरायला जाण्याची. आज पाऊस कमी आहे त्याच्यामुळे आम्ही आज बाहेर पडलोय फिरायला. सो लवकरच अक्षय तुझा बर्थडे येतोय आणि मी ऑलरेडी तुला खूप वेळा विचारून झालंय, पण आता मला आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्स समोर तुला विचारायचं आहे की तुला यावर्षी काय गिफ्ट हवं. मी तुला सांगितलं मला बर्थडे गिफ्ट काहीच नको आहे, फक्त आपण कुठेतरी एक ट्रिपला जाऊया फिरायला बस. हे सोडून अजून काय पाहिजे माझ्याकडे, सगळं काय आता. तरी सुद्धा
तरी सुद्धा मला काहीच नको, जे आहे ते माझ्यासाठी खूप आहे. म्हणून आपण फक्त फिरायला जाऊया, बस एवढंच. मी खूप ट्राय केलंय पण हा सांगत नाही आहे. तसं तो आधी पण कधी नाही सांगायचा. तर ठीक आहे, मी अजून पण विचार करते की याला काय द्यायचंय. तुम्ही कमेंट करून मला सजेस्ट करा की मी ह्याला काय बर्थडे गिफ्ट देऊ यावर्षी. समोर तुम्ही बघा मोनोरेल चाललंय. ही आपला वडाळावरून येणारी मोनोरेल आहे, वडाळा चेंबूर. पुढे काय कनेक्टिव्हिटी नवीन होतात, मोनोरेल, मेट्रो आहे किंवा नवीन रोड होत आहेत किंवा आता अटल सेतू टनेल झालाय, तरी पण मुंबईची ट्रॅफिक काय कमी नाही होत आहे. अटल सेतू टनल नाही आहे, सॉरी अटल सेतू म्हणजे तेच ब्रिज झालाय तो. टनल मध्ये येऊन तो टनलमय झालाय. टनलमय झालाय, तरी पण मुंबईची ट्रॅफिक काय कमी नाही होत आहे. पण आज संडे याच्यामुळे रोड खाली आहे, तर बाकीच्या वेळेला सकाळ आणि संध्याकाळी एवढी ट्रॅफिक असते ना. ॲक्च्युली मी ऐरोलीला राहतो आणि घनसोलीला मी जॉबला राहतो, तरी पण मी कार जाऊन मला जवळजवळ 5 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. आणि तो अंतर जर आपण 4 व्हीलर येऊन जातोय तर ऑलमोस्ट अर्धा तास लागतो. म्हणजे विचार करा एवढी ट्रॅफिक आहे. आणि ॲक्च्युली नवी मुंबईमध्ये जेव्हा तुम्ही 3-4 वर्ष आधी बघितलं असेल तेवढी ट्रॅफिक नव्हती, पण तो नवी मुंबई एरिया एवढा डेव्हलप झाला ना की त्या साईडला खूप लोक आता मुंबईपासून तिकडे एक ट्रान्सफर झालेत. खूप लोक मुंबईच्या गर्दीपासून वाचण्यासाठी नवी मुंबईमध्ये गेलेत, पण तरीसुद्धा त्यांना आता या ट्रॅफिकचा सामना करायला लागतोय. ठीक आहे, तसं तू टॉपिक चेंज करण्यात खूप हुशार आहेस, आम्हाला माहिती आहे. मला जास्त माहिती आहे याबद्दल. टॉपिक चेंज नाही केले बघ, पाऊस पण आलाय खूप. मुंबईला पाऊस बघा अचानक केवढा सुरू झालाय. बर्थडे गिफ्टच्या मध्येच मोनोरेल आणलीस, पण बिल्डिंग वगैरे आम्ही काय तुला सोडणार नाही आहोत. आता डायरेक्ट आपण गोरेगाव गिरगावला जाणार. असंच होतं. टॉपिक चेंज करायला लागलास की असंच होतं. तू काय बोलतोस तुला समजत नाही. मी अटल सेतू टनल झाला, तो समोर अटल सेतू आहे ना, त्याच्यानंतर गोरेगाव झालं. आता सांग गिफ्ट काय पाहिजे. गिफ्ट मला काहीच नको आहे. ठीक आहे गाईज, मी तर हरले. म्हणजे तशी मी हरणार नाही याच्या समोर. गिफ्ट मला मी माझ्या सबस्क्रायबरकडून, आपल्या व्ह्युअर्स आपले जे आहेत त्यांच्याकडून मागतोय. तुम्ही जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची साथ आमच्या दोघांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढी तुम्ही आम्हाला साथ द्याल तेवढेच आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर व्हिडिओ येत राहतील. आणि तुमचे लाईक्स आणि कमेंटमधून आम्हाला एक ताकद मिळते नवीन व्हिडिओ बनवण्याची. तुम्ही असेच कमेंट करत राहा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण 1K सबस्क्रायबरच्या जवळ येणार आहोत. हा प्रवास पण माझ्यासाठी खूप मोठा आहे 1K सबस्क्रायबरचा. तर जेव्हा आपले 1K सबस्क्राईबर होतील ना, तेव्हा माझ्या मनात एक इच्छा आहे, म्हणजे ती गोष्ट मी नक्की करणार. त्यातून मी स्नेहलला पण नाही सांगितले, पण मी आज सांगतोय. तर जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही 1K सबस्क्रायबर कराल पूर्ण, तर त्याच 1K सबस्क्रायबरची पार्टी आपण तिकडे करू. ठीक आहे, तर बघूया किती दिवस लागतात. तर सगळ्यांनी लावा ताकद तुमच्या भावाच्या 1K सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी. ऍक्च्युली आम्ही एव्हरी माइलस्टोन सेलिब्रेट केला आहे. 100 हा. सबस्क्रायबर्स पासून 200-300 जे काही होतील ते. कारण आमच्यासाठी ती प्रत्येक माइलस्टोन एक सेलिब्रेशन एवढीच मोठी होती. कारण की आमच्यासाठी प्रत्येक सबस्क्रायबर ही आमची फॅमिली आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही सेलिब्रेट करतो. तर लवकरात लवकर आपले 1K होऊ द्या. बघूया, माझ्या बड्डेच्याच वेळेला झाली तर चांगलीच आहे. म्हणजे आपण ते जे माझ्या मनात प्लॅन आहे तो मी तिकडेच करणार. हे तर माझ्यासाठी पण सरप्राईज. हे स्नेहलला पण नाही माहिती. स्नेहलला पण मी तेव्हा सांगेन जेव्हा 1K सबस्क्रायबर होतील. ठीक आहे, मग करून टाका प्लीज लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर्स. हा, लवकरात हा लवकर सस्पेन्स करून आता टाका. मला जास्त सहन नाही होते. आणि हा आहे आपला समोर अटल सेतू टनल. आणि जसं मी ऑलरेडी म्हणाले, अटल सेतू टनल नाही आहे. इश्यूर झाला. मी मुद्दामून बोलले. तर आत्याचा फोन येतोय. हॅलो, कुठपर्यंत पोहोचली? आम्ही आता कुठे पोहोचलो? आपण चेंबूरच्या पुढे आलोय. अरे
अजून तेच आहे. अच्छा मी काय म्हणते तुला सार भात आणि बटाट्याची भाजी करू का परतू? नाही मी फक्त सार भात आणि पापड खाणार आहे बस मला. पापड हा. ठीक आहे. हा. हे मी ठेवले काय ते त्याच्यावर टाकते. इकडून लेट मारू हा का? तू ये. ओके तुमचं चालू द्या मी येतो बाय. लेट हा. मारू बटाट्याची भाजी नको? नको अच्छा बरं. हा बाय. सो अक्षयच्या भाषेतला अटल सेतू टनल. ऍक्च्युली अटल सेतूला पण मला जायचं होतं पण आम्हाला टाइमच नाही मिळत आहे व्हिडिओ करायला कुठे जाण्यासाठी. जाऊ रे लवकरच जाऊ. आणि एक जो ब्रिज होतोय तो कदाचित आपल्या व्हिडिओत लवकर तुम्हाला बघायला मिळेल. अजूनपर्यंत झाला नाही. तो ऐरोली पासून डोंबिवली जाण्यासाठी शॉर्टकट. त्याला अजून खूप वेळ. त्याला अजून खूप वेळ आहे पण जेव्हा तो होईल ओपनिंग तेव्हा तो व्हिडिओ नक्की आम्ही करू. तर आम्ही पोहोचलो आहे आता गिरगावमध्ये आंबेवाडी आणि वरून आमचा फोटो काढतोय आत्या. जाऊया घरी. हॅपी बर्थडे. नाही खा दाताने तोड. आपले दात स्ट्रॉंग आहेत. सांग सगळ्यांना आपले दात स्ट्रॉंग. थोडासा खा थोडासा असू दे. हा मी तोडून बघतो. खाऊन टाक एवढूसाच आहे तुझ्या आवडीचं आहे. त्याला हॅपी बर्थडे आजी. आमच्या दोघांकडून तुला गिफ्ट कॅडबरी. हे साड्या आता त्या घरी घालायच्या आहेत ना मी त्या आता ह्या नवीन काढ. आता बस झालाय पाय पड. द्या दुसरा हा शेरशवाला पट्टा कुठे आहे? तो पट्टा का काढला? बर्फाने शेकायला ठेवलाय ना. अच्छा अजून मग तू तो घालतच नाही. ही कसं घालते माहिती का ते इथे असलं पाहिजे. आजीचा हात बाहेर असतो. ते म्हणते दुखतो तिकडे मला. हा पेढा जर खाऊन टाक. तर घरी पोचल्या पहिला आजीला विश केला बर्थडेचा. आणि आता इकडे बघा मम्मी तर मस्त एकदम जेवणाची तयारी चालू आहे. मस्त गटारी पापलेट. गटारी स्पेशल पापलेट आणि बोंबील आणि कोलंबी. अच्छा पापलेट बघा केवढे मोठे आहेत. कोलंबी पण एकदम मोठे आणि गटारी आपली गटारी जोरात आज आहे. रविवार आहे. त्याच्यानंतर मग गटारी नेक्स्ट संडेला काय आहे? नेक्स्ट संडेला गटारी नाही करू शकत ना? नाही आपला बुधवार आहे लाल. अच्छा बुधवार आहे त्याच्यामुळे मग आज बेस आहे गटारीचा. रविवार आषाढ पागोळी स्पेशल. आणि मी आल्याच नाही तर गमगमाट सुटलाय. जावयाचं जोरात स्पेशल काय? येस जावयांसाठी जोरात आगमन. बस चालू गाडी चालू. ही आहे आमची टकली. आता अक्षय भेटल्यापासून ही मला विसरली आहे. अरे मला घे ना. शेळाला घे डबल शीट. सांग बसायचं. भेट मला. पण मला भेट ना. तो काकीने इकडे आपले जेवणाचे ताटं रेडी केली आहेत सगळ्यांसाठी. भरपूर मच्छी. मंडळी आपला जेवणाचा ताट रेडी झालाय. इकडे पापलेट फ्राय, सोलकढी, त्यानंतर हा पापलेटचा रस्सा आहे, कोलंबी रस्सा आणि एक कोलंबी फ्राय आणि बोंबील फ्राय, चपाती भात आणि कोशिंबीर. आणि जेवायला आपल्यासोबत आज मोठी माणसं बसलेत. तर या सगळ्यांनी जेवायला. आता काय खाऊ पहिला प्रश्न पडलाय आणि सगळं फेवरेट आहे. आणि बनवलंय आता बघूया टेस्ट करून बघतो. सगळं जेवण हिने केलंय. ही आमची स्पेशल कुक आहे आजची. आजीसाठी स्पेशल मच्छीचं जेवण करायला आले. स्पेशल आले. येस नक्कीच आवडेल. मालवणी बाय पद्धती पोस्ट आले. घरचा ढाबा मालवणी स्पेशल. तुझं मालवणात गाव कोणतं? आमचं नेमळे गाव, मालवण सावंतवाडी नेमळे गाव. लांबून आम्हाला स्पेशल पापलेट फ्राय आले. पिळणकरांचं सांग आता. हो सॉरी पिळणकर. आम्ही पिळणकर रत्नागिरीचे बाटेमिरा.
आपल्या गावी काय आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. आजी आणि ही आमची लाडकी बर्थडे गर्ल जेवायला बसली आहे. मुलगी बनवते, जेवत नाहीये मग आत्या तिला जबरदस्ती काढून तर भरवते. देते तुला, काढून तर देते. चुप्प बसते आता. थोडं हळूहळू का बोलू नकोस. बरं थोडं अरे. खाऊन तर बघ. मी केलं मावशी मी. कसं झालंय सांग तिला. खारट झालंय ना. नाही चांगलं. खारट काय तिला मीठ आवडतं, ती एक्स्ट्रा मीठ घेऊन जाते. खारट झालंय ना आई. तू शिकवलंस ना मला. नाही आई खारट झालंय ना. आई हो बोल ना. खारट झालंय बोल ना. नाही चांगलं बनवलंय मग चांगलं झालंय. हे तू सुरुवात कर. बोंबील बघ छान तळलं. आणि हे इकडे आमचे पप्पा पण बसलेत जेवायला. ते बोलतात दाखवू नका, मी सर्वात जास्त जेवतो. हा आहे स्वरूप त्याच्याबरोबर आणि ही आहे अक्षु. बरोबर. जेव्हा लवकर बघूया फर्स्ट कोण जेवतंय. हे काय होतं. म्हणजे जेवण झालंय आमचं आता आणि मी इथेच बसलोय. आणि आता चालू झालं आपला कॅरम. अक्षयला खेळता येत नाही. स्नेहल चॅम्पियन आहे. बघूया स्नेहल हरवते का मला. काय व्हाईट की ब्लॅक? ब्लॅक. व्हाईट चाल. ए व्हाईट पण चूज व्हाईट केली ना. आमची व्हाईट आहे. नाही कोण पडणार आहे तुमच्याने. तू नाही, अक्षय आम्ही. कुमार घे. हा घे चिड चिड. चालू करूया आपण कॅरम. स्टार्ट. स्टार्ट. सगळे गेले एकदाच. काय गेले. ब्लॅक आहे तुमची. तू नको सांगू. नाही आमची माझ्याशी काय प्रॉब्लेम नाही. आता मला तू ते त्याचं हाताचं वर कर, त्याला सगळ्यात स्क्रॅच पाडशील. ते ठेवून द्या. काढून ठेवते. काढून ठेवून द्या. काढते पहिले. काढ. अरे आता काय. एकाच मोबाईल आहे ना, जमत नाही पकडायला. बघ हा भारी भारी. येतं तुला खेळताना मग. मला येतच. तिथे नको तिथे नको. मला ही समोर स्ट्रेट आहे. मला समोर तिला मारते. इथून नाही. मला स्ट्रेट आहे ना पण. एकच. उगाच. आणि मी मास्टर होती वाटतंय तुला बघून. हे असे ढकलून पंची करायची. गेली एक. हा, एक गेली. जाऊ दे जाऊ दे. अरे शू. एक खेळ ना लवकर. अक्षु काय टाइमपास करते बघ ना. काही येत नाही. आणून दिली तू. ती बघ. हा बघ. आपलं वाईट आहे ना. वाईट हा. आयो. ए तू नको ना मध्ये हात टाकू. मी मार. कसा वाटला आमचा कॅरम. तिकडून काढ ना. घसकम पंटीचा. थोडं पुढून घ्या. तुम्ही माझ्याकडून. कशी खेळणार. आमचा एकच फक्त वाईट बाकी आहे. आणि बाकी क्वीन सगळ्यांचे- कव्हर आणि क्वीन कव्हर माझ्या जिजूंनी दोन्ही टाकले आहेत. दोन्ही टाकले. म्हणजे मारले. दीदी मला इझी प्लीज नको. Fast, fast, नाही Snell. नाही नाही मार नाही जाणार तर जिंकणार तर आम्ही चालू. यस. आरामात खेळा. अक्षु लास्ट आहे. अरे शाबास, शाबास. शी. घे. घे. मला भीती वाटते. लास्ट दोघं पण एक एक बाकी आहे. बघूया कोण जिंकते आता. एक एक तर तगडा टक्कर आहे. घाई नाही जाईल चुकून यांची. काय करू मग आता. नाही रिबॉन सोडून टाक. सोडली बस. ए तू खेळ. आरामात खेळ. नीट टाक. डबल ड्यू आता मी काढेन. सोड. सोडली. काढचा स्वरूप लवकर. बघ आपण इकडे बघ. स्वरूप बघ. स्वरूप बघ. स्वरूप बघ. स्वरूप बघ. चीटिंग करून जिंकला. काय सगळ्या सोंगट्या. सो लास्ट गेम आम्ही जिंकलोय आणि आम्ही जिंकलो म्हणून पुसक्या लोकांनी व्हिडिओ नाही काढलाय. आता बसलेत आपले मोठे चॅम्पियन नमिता आत्या आणि गिरीश काका. आम्ही जिंकणार आहे. हे लोक हारणार आहे मला. नाही आम्ही जिंकणार. गेम किती गेले? फिनिश. गेम फिनिश. दोन गेले. दोन. हो
नाही खेळणार. तुला काय करायचं आमचे गेले तर? अरे बापरे. Yes. तू अंडर एस्टिमेट करू नको, आई येते तुझी. हा कळलं ना. Don't underestimate. द पॉवर ऑफ मॉम्स. आम्ही एक मॅच हरून 2 मॅच जिंकलो आहे अशा प्रकारे. आता आमच्या समोर 2 चीटर लोक आलेले आहेत. हे 2 चीटर खूप म्हणजे खूप चिडतायत. आता गेम तगडा आहे, फायनल आहे, तुम्ही बघू शकता. तर करूया स्टार्ट आपण आता नवीन गेम. चला ब्लॅक व्हाईट सिलेक्ट करा. ए काय नाही, आमचे आता व्हाईट आहे. कॅरम खेळून झाला आपला आणि आता आपण आजीचा बड्डे करतोय. 83वा बड्डे आजीचा. ही डिझाईन मस्त पेड्यामध्ये बनवली ना आजी. हाय कर, हाय कर, असं फक्त हाय कर. हा बरं बरं. सगळ्यांनी आजीला बड्डे विश करा कमेंट मध्ये. चला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आजी. अरे वा. हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू. ते नको गणपतीच्या साधा दे. हा चालेल, तो पण चालेल, घेतो चालेल. त्याच्यातलं थोड़ा चोर. हाँ उसको दे रही हूँ, वो आधा वाला दो ना फिर. हे बघ. अगं बाई, अगं दे, तुला बरं- तुला भरवते. तुला बरोबर जा. अरे वा. Yes. बाई, सगळं घेतला. माझा तो संपूर्ण फेक खा. ये म्हणजे मी बाय सांभाळा. बारीक दिसेल ना. तर मंडळी आजीचा बड्डे करून आता आम्ही ऐरोलीमध्ये पोहोचलो आहे आणि आज सकाळपासून आम्ही ठरवलं की 3 गोष्टी करणार होतो. म्हणजे एक पहिला आम्ही देवळात गेलो आपल्या गणपती बाप्पाच्या, त्यानंतर आजीचा बड्डे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या गाडीवरती नाव टाकणार होतो आणि आपल्या चॅनलचा सिम्बॉल. पण ते शक्य नाही झालं कारण की पाऊस पण होता, तर त्याच्यामुळे ती गोष्ट आम्ही नाही केली, ती गोष्ट स्किप केली, ती नेक्स्ट टाईम करू. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओमध्ये खूप धमाल आली आम्हाला. तुम्ही बघितलं असेल कॅरम वगैरे पण खेळू तिकडे जाऊन. तर म्हणजे आम्ही व्हिडिओ कसा केला हे तुम्ही फक्त मला एक लाईक करा, प्रत्येकाने एक लाईक करा. बघूया ह्या व्हिडिओला किती लाईक येतात आणि आपल्या आजीच्या बड्डेसाठी हॅपी बड्डे म्हणून कमेंटमध्ये टाईप करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.